जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त नंदुरबारला आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन। भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात आदिवासी विकास विभाग व सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कला संगम अंतर्गत नृत्यकला देवगिरी प्रांत विभागीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत वाद्य वाजविणे, हस्तकला, चित्रकला, नृत्यकला यासह आदिवासी समाजाच्या विविध साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते। या निमित्त स्पर्धकांनी देवमोगरा माता बिरसा मुंडा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृती साकारल्या, तसेच शिबली ढोल नृत्य करत उपस्थितांचे लक्ष वेधले। नाशिक विभागातील जिल्ह्यातून आलेल्या कलावंतांनी आपली हस्तकला चित्रपट दर्शनातून सादर केली। भगवान बिरसा कला संगम कार्यक्रमासाठी कला रसिकांनी मोठी गर्दी केली होती। नमस्कार। भगवान बिरसा मुंडांच्या 150वी जयंतीनिमित्त आदिवासी विकास विभाग आणि प्रगती फाउंडेशन आणि देवगिरी कल्याण आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात जनजाती आदिवासींचे जे लोकनृत्य अशा वेगवेगळ्या 9 स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे। या विभागाची देवगिरी विभागाची जबाबदारी देवगिरी कल्याण आश्रम आणि प्रगती फाउंडेशन मिळून इथे 100 स्पर्धक आले होते। त्यापैकी 35 स्पर्धकांची आता अंतिम स्पर्धा आणि त्यांची निवड करण्यात येते। यात प्रामुख्याने वाद्य नृत्य, गायन, चित्रकला, आपलं वेगवेगळ्या रील्स बनवणं वगैरे अशी 9 स्पर्धा आहेत। याची अंतिम आज निवड होईल आणि या निवडीतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी इथून स्पर्धक मग पुढे जातील। नमस्कार, मी ज्योती खेळणार धुळे इथून नंदुरबार जिल्ह्यातील भगवान बिरसा कला संगम कला स्पर्धेसाठी विभागीय स्तरीयवरती स्पर्धा आयोजित केली आहे। मी चित्रकला या स्पर्धेतून सहभाग केलेला आहे। तर चित्रकला स्पर्धा असून सुद्धा अजून बाकी काही कला आहेत, जसं गायन आहे, हस्तकला आहे आणि नृत्य आहे। पुन्हा आता आधुनिकीकरण आलं आहे म्हणून मग रील्स वगैरे मधून सुद्धा आपलं आदिवासी कल्चर कसं दाखवता येईल याची स्पर्धाही आहे। तर ह्या इथं हा देवगिरी विभाग म्हणून इथं स्पर्धक म्हणून आलेले आहेत। धुळे, नंदुरबार, नाशिक वगैरे जिल्ह्याकडून स्पर्धक इथं आलेले आहेत। या स्पर्धेतून देवमोगरा माता ही नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात जास्त पूजली जाणारी आणि आदिवासी लोकांची कुलदेवता म्हणून तिचं पूजन होतं। तर आणि तिला कणी माता म्हणून पण ओळखलं जातं। कणी माता का तर ती धान्याची देवी म्हणून पण ओळखली जाते। अशी प्रचिती आहे की जेव्हा आदिवासी लोकांना शेती करायचं माहीत नव्हतं, त्या देवमोगरा मातानेच शेती कशी करायची ही त्यांना लोकांना सांगितलं आहे। तर मी माझ्या कल्पनेतून देवीला जर धान्याचं स्वरूप कसं देता येईल हे दाखवण्याचा प्रयत्न केला, पण मी एका वेगळ्या शैलीतून म्हणजे गोंड शैलीतून दाखवण्याचा प्रयत्न केला। पुरुषोत्तम अहिरराव, नजर बातमी।